शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे संजीवनी शैक्षणिक संकुल. संजीवनीमधील संशोधनास पूरक वातावरण व व्यवस्थापनाचे प्रोत्साहन या बाबीमुळे अनेक प्राध्यापक संशोधनात्मक कार्यालयाकडे ओढत आहे. तसेच आपल्या ज्ञानात भर टाकून उच्च शिक्षित होत आहे. संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक दीपक पैठणकर व प्राध्यापक विशाल चौधरी आणि संजीवनी विद्यापीठाचे प्राध्यापक विश्वजित कोकाटे यांना सिव्हिल इंजिनिअरिंगमधील 3 वेगवेगळ्या विषयांवर ओरिएंटल विद्यापीठ इंदूर येथे संशोधनात्मक प्रबंध सादर करून प्रबंधनाचे सादरीकरण केले. विद्यापीठाने तिघांचेही प्रबंध व सादरीकरण ग्राह्य धरून त्यांना PhD विद्या वाचस्पती ही सन्मानपूर्वक पदवी बहाल केली आहे. संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीनराव कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी अभिनंदन करून छोटेखानी कार्यक्रमात डॉक्टर विश्वजित कोकाटे, डॉक्टर दीपक पैठणकर, डॉक्टर विशाल चौधरी यांचा सत्कार केला. डॉक्टर विश्वजित कोकाटे यांनी अन एक्सपेरिमेंटल स्टडी ऑफ परफॉर्मन्स ऑफ राईस हस्क अनबेल्ड बॅक्टेरियल क्रॉकिंट या विषयावर संशोधन केले. यातून बांधकामासाठी टिकाऊ व पर्यावरणपूरक साहित्याचा वापर वाढीस लागेल असे त्यांनी अधोरेखित केले. डॉक्टर दीपक पैठणकर यांनी अन अप्रोच टू कॉस्ट इफेक्टिव्ह ग्रेवायटर ट्रीटमेंट उटिलायझेशन अँड मॅनेजमेंट या विषयावर प्रबंध सादर केला. घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते बागेसह झाडांना पुन्हा वापरण्याच्या किफायतशीर पद्धतीने स्पष्टीकरण दिले. डॉक्टर विशाल चौधरी यांनी डिप्लोरायडेशन ऑफ वॉटर बाय युझिंग एन-नेट लो-कॉस्ट मटेरियल्स या विषयावर प्रबंध सादर केला. पाण्यातील हानिकारक घटक फ्लोराईड कमी खर्चात प्रभावी पद्धतीने काढून टाकण्याचा मार्ग त्यांनी सुकर केला आहे. यावेळी संजीवनी विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर डॉक्टर जे जेनेंट, संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजचे डायरेक्टर डॉक्टर अजय कुमार ठाकूर, सिव्हिल इंजिनियर विभागाचे प्रमुख डॉक्टर A.S. सय्यद, इंजिनिअरिंग कॉलेजचे रजिस्ट्रार योगेश पवार उपस्थित होते. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. कॅमेरामॅन अब्दुल्ला शेखसह रहीम खान पठाण, सतर्क 24 तास न्यूज, कोपरगाव.